बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात आका सुद्धा 302च्या गुन्ह्यात जेलमध्ये जाणार असा इशारा सुरेश धस यांनी दिला। मात्र धनंजय मुंडेंसह पंकजा मुंडेंवरही आता टीकेचे बाण सुटतात। धनंजय मुंडेंनी पालकमंत्रीपद भाड्याने दिलं होतं अशी टीका सुरेश धस यांनी केली। तर पंकजा मुंडे अद्याप गप्प का? वाल्मिक कराडला समर्थन आहे का असा सवाल दमानी यांनी केलाय। पालकमंत्रीपद भाड्याने दिलं, मंत्रीपदही भाड्याने दिलं, तर पंकजा मुंडे गप्प का आहेत? भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या निशाण्यावर धनंजय मुंडे आले। आणि अंजली दमानी यांच्या टार्गेटवर आल्यात पंकजा मुंडे। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणावरून मुंडे बहीण भावांवर शाब्दिक हल्ला चढवण्यात आलाय। बीडमध्ये धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदासह पालकमंत्रीपदही भाड्यानं दिलं होतं असा हल्लाबोल धस यांनी केलाय। तर पंकजा मुंडे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणावर गप्प का असा सवाल दमानी यांनी विचारलाय। गार्डियन जे मागचे गार्डियन हे मला वाटतं त्यांनी पालकमंत्रीपदही भाड्याने दिलं, मंत्रीपदही भाड्याने दिलं, लीज ॲग्रीमेंट त्यांनी केल्यामुळं मोठा प्रॉब्लेम झाला। नाही, मला हा खूप मोठा प्रश्न पडलाय की पंकजा मुंडे या सगळ्या घटनेबद्दल काहीच का बोलत नाहीयेत ना। त्या वाल्मिक कराड विरुद्ध काही बोलतायत, त्यांच्या फॉर पण नाही, त्यांच्या अगेन्स्ट पण नाही, धनंजय मुंडे विरुद्ध नाही। तर पंकजा मुंडे गप्प का आहेत? आणि माध्यमांनी त्यांना जाऊन विचारायला हवं की बीडची एवढी मोठी घटना झाली आणि बीडच्या मंत्र्यांनी त्याच्याबद्दल काही चकार शब्द काढू नये, हे खरंच आश्चर्य करण्यासारखं आहे। त्यांचं वाल्मिक कराड यांना समर्थन आज आहे का नाही आहे? कारण काही काळापूर्वी भगवानगडावरनं ह्याच म्हणाले होत्या की धनंजय मुंडेंचं पान सुद्धा वाल्मिक कराडशिवाय हलू शकत नाही। तर आज पंकजा मुंडे कुठच्या बाजूने आहेत? वाल्मिक कराडच्या बाजूने आहेत की त्यांच्या विरुद्ध आहेत? हे त्यांनी जाहीर करायला हवं। ज्या वाल्मिक कराडच्या अटकेची मागणी होतीये तो वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडेंचा राईट हँड समजला जातो। कराडशिवाय धनंजय मुंडेंचं पानही कसं हलत नाही हे स्वतः पंकजा मुंडे यांनीच आपल्या भाषणातून सांगितलंय। ज्यांच्या शिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही ते वाल्मिक कराड। त्यामुळेच पंकजा मुंडे कराडच्या बाजूनं की विरोधात असा प्रश्न दमानिया विचारताय। तर 12 तारखेला संताप व्यक्त करते म्हणत पंकजांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्या मुलाचा जो हत्या झाली, मृत्यू झाला, त्याच्याविषयी मी तीव्र पहिले तर मी त्या हत्येविषयी संताप व्यक्त करते। मला वाटतं आरोपी पकडले पण आहेत, तर त्यांना नक्कीच न्याय मिळेल असा मला विश्वास आहे। बीडमधील कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीवरून नागपूरचं एका आठवड्याचं अधिवेशन चांगलंच गाजलं। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांनी बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची उचलबांगडी करत IPS नवनीत कावत यांना आणलं आणि आता सुरेश धस यांनी पालकमंत्री पदावर बोट ठेवलाय। धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे पालकमंत्री होत नाहीत, मुख्यमंत्री किंवा अजित पवारांनी बीडचं पालकमंत्री पद घ्यावं अशी मागणीच धस यांनी केली आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच पालकत्व स्वीकारावं किंवा अजितदादा जरी या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तरी माझं काही मत नाही, परंतु मला वाटतं हे दोघंही होतील असं मला वाटत नाही। कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पेशली फक्त तिथे नक्षलाईट एरिया आहे म्हणून तिथलं पालकत्व, पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मला वाटतं कुठेही डायरेक्ट पालकमंत्री होता येत नाही। दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यापैकी जर कोणी पालकमंत्री झालं तर अतिशय आनंदाची बाब होईल। बीडचं पालकमंत्री पद कोणी घ्यायचं या संदर्भात अजितदादा, मी आणि शिंदे साहेब आम्ही ठरवू। त्या संदर्भात ते कोणी घ्यावं, कोणाला द्यावं हे आम्ही ठरवू, पण बीडमध्ये कोणाचीही दादागिरी आम्ही चालू देणार नाही। ज्या वाल्मिक कराडच्या अटकेची मागणी होतीये त्याच्यावर सरपंच हत्येशी संबंधित पवनचक्की प्रकरणात 2 कोटींच्या खंडणीचा गुन्हा दाखल आहे। मात्र संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात 302चा गुन्हा अद्यापही दाखल झालेला नाही। पण आका 302 मध्ये जेलमध्ये जाणार असा दावा सुरेश धस करताय। पोलीस
लवकरात लवकर मला वाटतं त्यांना अटक करते. त्यातले जे विष्णू चाटे म्हणजे आकाच्या खालचे छोटे आका हे मला वाटतं आत गेलेत. मला बाकीचे छोटफोट याच्यापेक्षा याच्यातला जो आका आहे तो आका आता लवकरात लवकर आत गेला पाहिजे आणि तो 100% फक्त खंडणीच्या गुन्ह्यात आहेत असं माझं आता मत राहिलेलं नाही. ते 302चे सुद्धा मेन प्रमुख सूत्रधार तेच आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी मकोको अंतर्गत म्हणलंय ना, म्हणजे ऑटोमॅटिकली ह्याच्यामध्ये आता मोका सुद्धा ग्राह्य झालेले आहेत. हे मोकात गेले पाहिजेत. अराजकता काय आहे ते जरा तिथं परळीत, मला असं मीडियाला माझी विनंती आहे की परळीला जाऊन बघा ना, थोडस मुलाखती वगैरे घ्या लोकांच्या, काय अवस्था आहे काय नाही. त्याच्यामुळं माझं मत असं आहे की लवकरात लवकर यांना अटक करावी आणि पोलीस 100% अटक करतील. यासाठी आज गठीत होईल. त्याच्यामुळं हे लवकरात लवकर आत गेले पाहिजेत बिनभाड्याच्या खोलीमध्ये. सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना 12 डिसेंबरच्याच प्रतिक्रियेवरून घेरलाय. ज्यात असा कोणता जिल्हा आहे जिथं हत्या, चोरी किंवा किडनॅपिंग झाली नाही असं मुंडे यांनी म्हटलं होतं. एक माझी हात जोडून विनंती आहे, असा महाराष्ट्रातला कुठला जिल्हा आहे का की जिथं खून वगैरे झाला नाही, जिथं हत्या झाली नाही, जिथं चोरी झाली नाही, जिथं किडनॅपिंग झाली नाही? ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात या ठिकाणी होतं. मग बीडचाच बिहार झाला का? आपण आपलीच लोक आपल्याच मातीतली का म्हणतो? माझी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती आहे की ते स्टेटमेंट बघा, ती बॉडी लँग्वेज बघा आणि त्याच्यामध्ये बी चष्मा असा ढकलीत स्टाईलमध्ये. अहो तुम्ही कोणत्या दुनियात येत? वागत आहे कसं? असं स्टाईल, चष्मा. संतोष देशमुखच्या खून प्रकरणाच्या याला उत्तर देताय तुम्ही मीडियाच्या समोर आणि तुमची स्टाईल काय आहे? धनुभाऊ भाऊ म्हणतो मी तुम्हाला. मग याचा अर्थ असा आहे की तुम्हाला सिरियसनेस काय आहे का? संतोष देशमुखचं झाला असं कुठे बी होत असतं असं म्हणलेत ते. काही घटना आहेत, करुण कहाण्या आहेत ह्या बीड जिल्ह्यातल्या. हे जे वागलेले आहेत, मी म्हणलं ना धनंजय मुंडे पूर्वी असे नव्हते, आता कसे झाले, काय होता सतून काय झाला सतू, अशी परिस्थिती तुमची आली साहेब. काय आणि याद्या देतात आता मग तुम्हाला प्रत्येकाच्या शिफ्टिंगच्या. परळीहून लोक उठत आहेत, अंबाजोगाईला जातात, पुण्याला राहायला जातात, मुंबईला गेले, सगळे घरदार सोडून जय हिंद जय महाराष्ट्र झालाय. हे माहित होत नाही का एक्स गार्डियनला? दुसरीकडे महिला देखील महाराष्ट्रात सुरक्षित नाहीत असं म्हणत महाराष्ट्रात फिरताना मलाही भीती वाटते असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. जे माझ्या मनात भीती वाटते आणि मला महाराष्ट्रात फिरताना कधीही भीती वाटलेली नाही. पहिल्यांदा जेव्हा मी तुमच्याच चॅनलवर महिलांना बघता, रडताना बघते, अस्वस्थ आणि महिला म्हणतात की आम्हाला भीती वाटते. 21व्या शतकामध्ये महिला आरक्षणाचं बिल याच सरकारने आता आणलं, लाडकी बहीण म्हणून एवढा निधी दिला, पण मग महिलेची सुरक्षितता ही आपली कुठल्याही सरकारची जबाबदारी नाही का? त्यामुळे माझ्या देवेंद्र फडणवीसांकडून खूप अपेक्षा आहे की ते महाराष्ट्राच्या दोन्ही कुटुंबांना नाही, महाराष्ट्राला त्यांनी न्याय द्यावा. एवढा मोठा मॅन्डेट या राज्यांनी त्यांना दिला. मला असं वाटतं की महाराष्ट्र हा देशातल्या कुठल्याही राज्यापेक्षा सेफ राज्य आहे. खरं म्हणजे प्रत्येक घटनेचं इतकं राजकीयकरण हे शोभत नाही. त्यांना केवळ राजकारण करायचं आहे, त्यांना जातीमध्ये विद्वेष तयार करायचे आहे, तेवढंच त्यांचं काम. सर्वच राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र सुरक्षित असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. आता राहिला प्रश्न सरपंच हत्या प्रकरणातील मोकाट असलेल्या आरोपींचा. तर 1 ते 2 दिवसात अटक होईल असं मंत्री शिरसाट यांचा दावा आहे. त्यांनी काय दाखवलं मी ते काही पाहिलेलं नाही आहे, परंतु जमीन एकत्र असणं वगैरे हा भाग वेगळा आहे, परंतु केलेल्या गुन्ह्याची आणि त्याचा काही संबंध असावा असं मला वाटत नाही. पोलीस तपास चालू आहे. काल स्वतः आम्ही जाऊन बीडला व्हिजिट केली, तिथं सर्व पाहिलं, परिस्थिती जाणीव आम्हाला झालेली आहे. SP शी बोलणं झालेलं आहे. मला वाटतं गुन्हेगाराला आता सरकार पाठीशी घालणार नाही. 1-2 दिवसात हे आरोपी पकडले जाणार आहेत. बीडहून महेंद्र मुधोळकरसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.